संत नगरीतून अहिल्या संदेश यात्रेस प्रारंभ महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने करण्यात आले आयोजन. विविध समाज घटकातील सामाजिक संघटनांनी नोंदविला सहभाग. महिला भगिनींची या संदेश यात्रेला मोठ्या संख्येने उपस्थिती. देश कल्याणासाठी कार्यरत व कुशल प्रशासक अशी ख्यातीप्राप्त असलेल्या राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या जयंतीचे हे 300वे वर्ष असल्याने त्या अनुषंगाने महाराष्ट्र धनगर समाज महासंघ यांच्या वतीने अहिल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले. राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या या संदेश यात्रेचे आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी श्री गजानन महाराज संस्थान येथून विधिवत पूजन करण्यात आल्यानंतर सदर संदेश यात्रा ही जिल्ह्यात भ्रमणासाठी पुढे झाली. राजमाता अहिल्याराणी होळकर या मराठा संघराज्यात इंदोरच्या सत्ताधारी राणी होत्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात महेश्वर हे होळकर घराण्याचे आसन स्थापन केले. भारतीय इतिहासात एक प्रिय व्यक्ती, कुशल प्रशासक अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये शिक्षण, धार्मिक, सांस्कृतिक प्रगतीसह सुशासन, सामाजिक कल्याण आणि मानवतावादासाठी त्यांनी या महत्त्वपूर्ण कार्याला पूर्ण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये मंदिरे, धर्मशाळा आदीच्या माध्यमातून भारतीय वास्तुकलेच्या वाढीस हातभार लावला आहे. पती व सासऱ्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी होळकर घराण्याचा कारभार हाती घेतला. इंग्रजांच्या आक्रमणापासून व विरोधकांच्या आक्रमणापासून इंदोरचे संरक्षण केले. अशा निर्भीड आणि निपक्ष कुशल रणरागिणीच्या या संदेश यात्रेला विविध समाज घटकातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने सहभाग नोंदविण्यात आला. ही त्यांच्या कर्तव्यदक्षतेची व विविध समाज घटकातील आपलेपणाची पावती आहे. त्यांची कर्तव्यदक्षता देश विकासासाठी आणि एकता समतेसाठी महत्त्वाची दान ठेवणारी रणरागिणी अहिल्याराणी होळकर यांच्या संदेश यात्रेला सर्व स्तरावरून मोठा प्रतिसाद मिळाला असून या आजच्या प्रारंभाला विविध समाज घटकातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. विविध समाज घटकाकडून विविध ठिकाणी सत्कार सुद्धा करण्यात आले. यावेळी माजी आमदार नानाभाऊ कोकरे, काँग्रेस नेते रामविजय ब्रुंगले, श्रीरामभाऊ पुंडे, शरद वसतकार, डॉक्टर अलकाताई गोळे, अशोक देवकते, डॉक्टर हटकर, डॉक्टर श्याम बुरुंगले, मोहन पाचपोर, अनिल ठावरे, चंद्रकांत कळंबे, प्रकाश जोमडे, संतोष माने, शरद माने, कचरे, बोरसे यांच्यासह विविध समाज घटकातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शहरातील महामानवांच्या पुतळ्यास अभिवादन करीत यात्रेचा प्रारंभ झाला. जनसमूह न्यूज, विशाल असुलकार, शेगाव.